नमस्कार. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज नवरात्राचा 9वा दिवस. हा दिवस सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे. ही देवी भक्तांना सिद्धी देते, शक्ती देते आणि पूर्णत्वाचं वरदानसुद्धा देते. आज आपण जाणून घेऊया सिद्धिदात्री देवीचं स्वरूप, तिची कथा, तिचं महत्त्व आणि तिच्या पूजेचे फायदे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता जाणून घेऊया सिद्धिदात्री देवीचं स्वरूप. सिद्धिदात्री देवी 4 हातांनी सुशोभित आहे. तिच्या हातामध्ये आपल्याला कमळ दिसत आहे, गदा दिसत आहे, चक्र आहे आणि शंख आहे. ती सिंहावर आरूढ असून तिचं स्वरूप शांत, करुणामय आणि दिव्य आहे. इथे ती आपल्याला कमळावर बसलेली दाखवली आहे, पण तिचं सिंहासनसुद्धा असतं. सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी देणारी, भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांना यश आणि समाधान देणारी. आता बघूया माता सिद्धिदात्रीबद्दल कोणती कथा आहे आणि पुराणामध्ये कोणते संदर्भ आहे. पुराणानुसार भगवान शंकराने सिद्धिदात्री देवीची उपासना केली आणि त्यांना अष्टसिद्धी आणि नवनिधी प्राप्त झाले. म्हणूनच भगवान शंकर अर्धनारीश्वर स्वरूप धारण करतात, ज्यामध्ये अर्धा भाग देवी सिद्धिदात्रीचा आहे. ही कथा आपल्याला शिकवते की स्त्री शक्तीशिवाय सृष्टी अपूर्ण आहे आणि स्त्री पुरुष दोघांचीही समान भूमिका आहे. आता जाणून घेऊया मा सिद्धिदात्रीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते. सिद्धिदात्री देवीची उपासना केल्यानं 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. कोणत्या आहेत त्या सिद्धी? अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. ही सिद्धी केवळ योगी किंवा ऋषींना नाही, तर सामान्य भक्तांनाही मनःशांती, आत्मविश्वास आणि समाधानाच्या रूपात मिळतात. या उपासनेतून आपल्याला जीवनामध्ये सकारात्मकता प्राप्त होते, श्रद्धा प्राप्त होते आणि आपली प्रगतीसुद्धा होते. आता ही पूजा पद्धत काय आहे या देवीची ती बघूया. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून देवीला पांढरी फुलं, कमळ आणि नारळ अर्पण करावं. धूप, दीप नैवेद्यानं पूजा करावी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र जपल्याने देवीची कृपा मिळते. या दिवशी कन्यापूजन केलं जातं. लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांचा सन्मान केला जातो. या देवीची उपासना केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक फायदेसुद्धा मिळतात. मनातील भीती दूर होते, संभ्रम दूर होतो, नकारात्मक विचार नाहीसे होतात, मनाची स्थिरता वाढते आणि शरीरामध्ये उत्साह आणि कार्यक्षमता वाढते. आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी आत्मशक्ती या उपासनेतून आपल्याला नक्कीच मिळते. सिद्धिदात्री देवी म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक. नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी या देवीची पूजा केल्यानं आपण आत्मविश्वास, श्रद्धा आणि समाधान प्राप्त करतो. आपल्या जीवनातील खरा विजय म्हणजे आपल्या मनावर आणि सवयींवर विजय मिळवणं, आणि तेच सिद्धिदात्रीच्या कृपेनं शक्य होतं. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.